नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। तर आता उन्हाळा चालू झालेला आहे, मस्त असा कडक, आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरमीमध्ये थंड खायला खूप आवडते। तर आज मी बनवते मस्त अशी मलाई कुल्फी, आणि ती पण झटपट। इथे काही खूप वेळ दूध आटवायला लागणार नाही आपल्याला। तर चला बघूया कशी प्रोसेस आहे ती। तर इथे मी अर्धा ते पाऊण लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि थोडंसं बाजूला वाटीत काढलेलं आहे। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिल्क पावडरची पुडी घातलेली आहे एक, आणि काही बदाम घातलेले आहेत, आणि इथे आपण आता थोडीशी इलायची पावडर घालूया, किंवा इलायची अख्खी घातली तरी चालते, आणि ही पावडर करून घेऊया। तुम्ही इथे काजू घातले तरी चालतील। तर इथे मस्त अशी आपली पावडर तयार झालेली आहे। तर आता ही पावडर आपण दुधामध्ये घालणार आहोत। जे आपण दूध बाजूला वाटीमध्ये काढून ठेवलेलं होतं त्या दुधामध्ये आता ही पावडर घालून ही मिक्स करून घेऊया। तर या पावडरमुळेच आपल्या कुल्फीला मस्त असा दाटसरपणा आणि टेक्स्चर खूप छान आणि टेस्ट पण अशी लागणार आहे। तर अशा पद्धतीने इथे हा घोल तयार झालेला आहे। आता इकडे दूध ही गरम होत आलेलं आहे, आपलं आता वरती आलेलं आहे। आता आपण मिक्स करून घेऊया, आणि बाजूला जे साई लागते ती आपण प्रत्येक वेळी थोड्या थोड्या वेळाने आपल्याला काढायची आहे आणि दुधामध्ये मिक्स करायची आहे। तर खूप काही वेळ इथे दूध आपल्याला आटवायची गरज नाही। तर थोडंसं आपल्याला दूध आटवायचं आहे, तोपर्यंत आपण इकडे कॅरमेल करून घेऊया। तर जसा कुल्फीला कलर असतो तसाच आपल्याला कुल्फीला कलर आणायचा आहे, म्हणून इथे आपण 2-3 चमचे इथे साखर घेतलेली आहे आणि मेल्ट करून अशी घ्यायची आहे बिना पाण्याची। तर इथे आपली साखर मेल्ट झालेली आहे। आता इकडे दुधामध्ये आपण हळूवारपणे ही मेल्ट झालेलं कॅरमेल घालायचं आहे। कॅरमेल गरम असताना हे उडू पण शकतं, म्हणून हळूवारपणे आपल्याला हे घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। तर बघू शकता कलर चेंज झालेला आहे, जसा कुल्फीचा असतो तसाच झालेला आहे। नंतर आपण पेस्ट केलेली होती बदाम आणि मिल्क पावडरची ती घालायची आहे आणि मिक्स करत राहायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। थोडासा दाटसरपणा आला की गॅसची फ्लेम बंद करायची आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असं हे आटत आलेलं आहे, आणि इथे आपण मिल्क पावडर वापरलेली आहे। जास्त वेळ आपल्याला आटवायची गरज नाही। इथे बघू शकता तुम्ही कॅरमेलचा कलरही खूप छान आलेला आहे, कुल्फीचं टेक्स्चर छान आलेलं आहे, आणि बाजूला जी मलाई साठलेली असते ती काढून आपण दुधामध्ये घालायची आहे। तर आता गॅसची फ्लेम इथे मी बंद केलेली आहे, आणि थंड झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। तर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त असा दाटसरपणा आलेला आहे। जसं आपल्याला कुल्फीसाठी टेक्स्चर हवं आहे तसंच हे टेक्स्चर आलेलं आहे। आता थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्याने आपण हे सर्व बॅटर घालूया, आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया, कारण की स्मूथ अशी ही कुल्फी बनते। आता इथे मी मोल्ड वापरलेला नाही, तर बिना मोल्डची इथे कुल्फी बनवत आहे। तुम्ही इथे ग्लास घेऊ शकता, कोणताही डबा घेऊ शकता। कुल्फी कशा साठवायची तुम्हाला सेट करायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही सेट करू शकता। तर इथे मी छोटासा डबा घेतलेला आहे, आणि नंतर इथे एक छोटासा ग्लास घेतलेला आहे। तर बिना मोल्डची आपण इथे कुल्फी बनवत आहोत। कुल्फीचा सेट तुमच्याकडे असेल मोल्ड तर त्यामध्ये तुम्ही सेट करू शकता। तर अशा पद्धतीने इथे आता आपण सिल्वर पेपर आहे त्याने हे रॅप करायचं आहे, जेणेकरून बर्फाचे क्रिस्टल बनणार नाहीत, आणि फ्रीझरमध्ये आपल्याला हे सेट करायचं आहे। मी रात्रभर हे सेट करायला ठेवलेलं आहे, किंवा तुम्ही 5-6 तास हे सेट करू शकता। तर अशा पद्धतीने इथे दोन्हीही आपण इथे सिल्वर पेपरने रॅप करून घेतलेले आहे। आणि आता दुसऱ्या दिवशी बघूया। तर मी संध्याकाळी हे सेट करायला ठेवलेलं होतं, सकाळ उठून हे मी आता तुम्हाला दाखवत आहे। तर मस्त अशी ही कुल्फी जमा झालेली आहे, मस्त सेट झालेली आहे। तर दोन्ही आता आपण काढून बघूया। तर खूप छान झालेली आहे सेट, आणि कुल्फीचा कलर जसा आहे तसा आलेला आहे। आता इथे मी स्टिक घालत आहे। तर स्टिक घातल्यानंतर आपल्याला हळूवारपणाने ही कुल्फी काढायची आहे। तर इथे आपण ही कुल्फी काढून घेतलेली आहे। तर बघू शकता टेक्स्चर ही तुम्ही कुल्फीचं किती छान झालेलं आहे, आणि जसा कुल्फीचा ओरिजिनल कलर असतो तसाच आलेला आहे। आणि इथे खूप झंझट नाही लागलेली, कारण की दूध पटकन आपल्याला हे थोडंसं आटवून घेतलेलं आहे। जास्त वेळ दूध आटवायची गरज नाही। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। तर आता इथे ग्लासमधील पण मी कुल्फी काढलेली आहे, बघू शकता किती मस्त सेट झालेली आहे। आता वरतून आपण पिस्त्याने गार्निशिंग करूया, आणि थोड्याशा गुलाबाच्या सुक्या पाकळ्या आहेत त्यांनीही गार्निशिंग करूया। तर खूप छान मस्त अशी मलाई कुल्फी झालेली आहे आपली, आणि खूप काही वेळ लागत नाही दूध आटवायला, पटकन ही कुल्फी बनते, आणि एकदम क्रीमी टेक्स्चर आलेला आहे, कुठेही बर्फाचे खडे झालेले नाहीत। तर अशा पद्धतीने मी उन्हाळा स्पेशल मस्त अशी थंडगार क्रीमी मलाई कुल्फी बनवलेली आहे। तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा या उन्हाळ्यामध्ये, आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।
धन्यवाद.